अंबरनाथमध्ये भाजपा आणि मनसे कार्यकर्त्यांमधील राड्याचं प्रकरण आता चांगलंच तापलंय। या प्रकरणात मनसेचे अंबरनाथ शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांना पोलिसांनी अटक केली आहे। मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे। याच पार्श्वभूमीवर अविनाश जाधव यांनी आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह डीसीपी सचिन गोरे यांची भेट घेतली। यावेळी अंबरनाथमधील भाजपा आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाची माहिती देत दोन्ही बाजूंवर समान कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे। मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी भूमिका मनसेने घेतली आहे। कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे आणि केवळ एका बाजूवर कारवाई करून चालणार नाही असं अविनाश जाधव यांनी म्हटलंय। डीसीपी सचिन गोरे यांची भेट घेतल्यानंतर अविनाश जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधत पोलिसांना थेट इशारा दिलाय। भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर अंबरनाथ पोलीस ठाण्यावर मनसेच्या वतीनं मोर्चा काढण्यात येईल असा इशारा अविनाश जाधव यांनी दिलाय। त्यामुळं अंबरनाथमधील भाजपा मनसे वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे। मनसेच्या या इशाऱ्यानंतर पोलीस प्रशासन काय भूमिका घेतं आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल होतो का याकडे लक्ष लागलंय। तुम्हाला कालची घटना माहिती असेल की आमचे अंबरनाथचे शहर अध्यक्ष हे एका मराठी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी गेले असताना तिथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते आणि त्यांच्याबरोबर त्यांचा वाद झाला। त्यानंतर तो वाद पोलीस स्टेशनला गेला आणि पोलीस स्टेशनला ज्या वेळेला आमचे शहर अध्यक्ष होते त्यावेळेला तिथले भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक यांनी येऊन आत्ता मी CCTV फुटेज पाहिले पोलीस स्टेशनचे, त्यात स्वतः तो नगरसेवक येऊन पहिली लात ही आमच्या शहर अध्यक्षांना मारताना आम्ही पाहिले। जवळजवळ 48 तास होत आले तरीही या विषयात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही आहे। सो आत्ता आम्ही DCP साहेबांना पुन्हा विनंती केलेली आहे की तुम्ही जर बघाल तर पोलीस स्टेशनच्या आतमध्ये भारतीय जनता पक्षाचे 50 ते 60 कार्यकर्ते घुसून ही आमच्या शैलेशची गाडी आहे आणि ही पोलीस स्टेशनमध्ये आहे, म्हणजे पोलीस स्टेशनच्या परिसरामधली गाडी आहे। पोलीस असताना या गाडीची ही जर अशी परिस्थिती असेल त्या गाडीत बघा तर पोलिसांच्या पोलीस स्टेशनमधल्या कुंड्या त्याच्या गाडीत टाकल्यात। दहशत माजवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि या विरोधात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही आहे। या उलट आमचे शहर अध्यक्ष एका मराठी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर रॉबरीसारखे गुन्हे दाखल केले। आता तिथं रॉबरी काय करणार होतं, पण रॉबरी दाखल करण्यासारखे मोठे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। यात एक आहे की यात कोणीतरी भारतीय जनता पक्षाचा एक वरिष्ठ नेता या सगळ्यामध्ये सतत कॉल करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना लटकवण्याचं आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना वाचवण्याचं काम करत आहे आणि या विरोधात आम्ही आता जिथे आलेलो आहेत। मी तुम्हाला सगळ्यांना खात्रीने सांगतो की जर आज आम्हाला न्याय मिळाला नाही तर परवा आम्ही सगळे पुन्हा एकत्र जमू आणि आंदोलनाच्या मार्गाने जे बाबासाहेबांनी आम्हाला आंदोलनाचा मार्ग दिला आहे त्या मार्गाने आम्ही अंबरनाथ पोलीस स्टेशनवर जाऊ।